लालपरी हायब्रिड इंधनावर चालणार। परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती। एसटी महामंडळ दरवर्षी 5,000 याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25,000 बसेस घेण्यात येणार आहेत। सन 2025-26 पासून उर्वरित 20,000 बसेस या पर्यावरणपूरक अशा CNG व LNG यांच्यासारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रिड करून चालणारे असतील। डिझेल इंधनावर वापर केलेला आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। ते पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात बोलवलेल्या एसटी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीत बोलत होते। दररोज सुमारे 10,70,000 लिटर इतके डिझेल लागते। वर्षाला सुमारे 34,000 कोटी रुपये इंधनावर खर्च होतात। भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे। डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ 4 किलोमीटर अंतर कापते। साहजिकच LNG व CNG इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे। पुढील वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या नव्या 20,000 बसेस चालतील, त्यामुळे सध्याच्या खर्चाला दरवर्षी 235 कोटी रुपयाची बचत होणार आहे। राज्यभरात 90 ठिकाणी LNGचे पंप उभारले जाणार आहेत। तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे CNGचे 20 पंप उभारले जात आहेत। त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार असून या दोन्ही इंधनासोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रिड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्यांकडून मागवण्यात आले असून भविष्यात एसटीच्या टप्प्यात या दोन इंधनावर चालणाऱ्या हायब्रिड बसेस घेण्याचा एसटीचा मानस आहे, असे मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे।